सियासत में कोई अपना नहीं होता, यहाँ हर रिश्ता वक्त का मोहताज होता है. मागच्या काही वर्षांचं राजकारण बघितलं तर हे अगदी 100% पटतं. विधानसभांचे निकाल लागले आणि ममतांचे दिवस फिरले. सत्ता केली आणि आता पक्षही. नेमकं काय घडतंय हे मी सांगतेच, महाराष्ट्र कनेक्शनही सांगते, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात बेभरवशी कोण? काही जण म्हणतील वेळ, काही जण म्हणतील निसर्ग, पण माझं उत्तर आहे राजकारण. बस हाच खेळ सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. स्क्रिप्ट साधारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीसारखीच, पण आता आलंय नवं वळण. झालं असं की बंगालमध्ये ममतांच्या तृणमूलचे 28 खासदार निवडून आले. दीदी म्हणतील ती पूर्व आणि सांगतील तो सूर्य म्हणणाऱ्यांनी सत्ता जाताच भूमिका बदलली. लोकसभेत एनडीएला ठोक ठोक ठोकणाऱ्यांनी घरोबा करण्याचा निर्णय घेतला आणि आता या सगळ्यामध्ये चांगलंच इंटरेस्टिंग वळण आलंय. जरा तारखांवरती बोलू आणि मग पुढे जाऊ. तारीख आहे 4 मे 2026. पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये टीएमसीला मोठा धक्का, पक्षात नाराजी वाटली. 6 ते 10 मे असंतुष्ट खासदारांच्या गुप्त बैठका. 18 मे 2026 19 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र गटासाठी पत्र दिलं. मे अखेरला दिल्ली आणि कोलकात्याला बंडखोर गटाच्या बैठका झाल्या आणि 2/3 म्हणजे 2/3 समर्थन मिळवण्याचे प्रयत्न झाले. 9 जूनला काय झालं? काकोली घोष दस्तीदार यांनी 20 खासदार एनडीएला पाठिंबा देणार असल्याचा दावा केला. 12 जूनला 19 बंडखोर खासदारांची यादी माध्यमांसमोर आली. 14 जूनला बंडखोर खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची माहिती आली आणि आज म्हणजे 15 जूनला 20 खासदार एनसीपीआय अर्थात नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होणार असल्याची घोषणा झाली. आता हे एनसीपीआय मध्येच कुठून आलं हे पण सांगते. हा त्रिपुराच्या भागात असणारा एक अत्यंत छोटा प्रादेशिक पक्ष आहे. साधारण 2020 ते 2023च्या दरम्यान या पक्षाची नोंदणी झाली. त्याचं मुख्य कार्यक्षेत्र जे आहे ते त्रिपुरा, आसाम आणि काही भागामध्ये पश्चिम बंगाल अशा पद्धतीचं आहे. त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा काही ठिकाणी यांनी उमेदवार उभे केले आणि मतांची टक्केवारी अत्यंत कमी होती. राजकीय प्रभाव मर्यादित होता. एकही जागा निवडून आली नाही. मग जर असं असेल तर या खासदारांनी या पक्षाला का पाठिंबा दिला आणि हा पर्याय का स्वीकारला? आता इथे ना खरं तर पक्षांतर बंदीचा काहीच विषय नाहीये. पक्षांतर बंदीचा का विषय नाहीये? कारण 28 पैकी 20 खासदारांचा दावा करण्यात आलेला आहे आणि जर इतके खासदार असतील तर पक्षांतर बंदीचा 2/3 प्रमाणेचा नियम लागत नाही. आता दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे असं करण्याचं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या बाबत झालं आणि भाजपची महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जेव्हा फूट झाली आणि त्यावेळेस भाजपची जी बदनामी झाली ती टाळण्यासाठी अशा पद्धतीचं केल्याचं बोललं जातंय. त्यावेळी पक्ष फोडल्याचे प्रचंड आरोप भाजपवरती झाले आणि मोठ्या प्रमाणावरती बदनामी सुद्धा झाली. त्यामुळे ते सगळं बघून अत्यंत लहान जीव असलेली आणि एनसीपीआय सारखी अक्षरशः धूळ खात पडलेली पार्टी आता निवडण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये हे टीएमसीचे 20 खासदार सहभागी झाल्याची घोषणा झाली. त्यामुळे भाजपने त्यांना थेट फोडलं असा दावा करता येणार नाही. आता ममतांच्या एका पत्राने हा सगळा खेळ फिरवलेला आहे. 14 जूनला ममता बॅनर्जींनी लोकसभा अध्यक्ष असलेल्या ओम बिर्लांना एक पत्र लिहिलं आणि तिथून खरं तर हा सगळा घोळ सुरू झाला आणि अक्षरशः आपण असं म्हणू शकतो की पळापळ सुरू झाली. आता या पत्रामध्ये नेमकं काय आहे हे मुद्दे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. या पत्रामध्ये त्या म्हणतात टीएमसी हा एकच अखंड पक्ष आहे आणि कोणत्याही बंडखोर गटाला टीएमसीचा स्वतंत्र गट किंवा खरा टीएमसी म्हणून मान्यता देण्यात येऊ नये. पुढे ते असं म्हणतात की बंडखोर खासदारांना स्वतंत्र दर्जा देऊ नये. लोकसभेमध्ये वेगळी आसन व्यवस्था, कार्यालय, चिन्ह किंवा संसदीय सुविधा या खासदारांना मिळू नयेत. यासोबतच अधिकृत नेतृत्व फक्त टीएमसीचेच लोकप्रतिनिधी टीएमसीचं अधिकृत प्रतिनिधित्व करतील. यासोबतच पक्षाने नियुक्त केलेले नेते आणि व्हीप मार्फतच हे सगळं प्रतिनिधित्व व्हावं. बंडखोरांचा दावा अमान्य करा असं सुद्धा ममता म्हणालेले आहेत. 20 खासदारांचा गट स्वतःला स्वतंत्र ओळख देण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याला संसदीय मान्यता देऊ नये असं स्पष्टपणे ममतांनी अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. त्यामुळे आता सगळं लक्ष जे आहे ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला काय निर्णय घेतात हे बघावं लागेल. बिर्लांपुढे आता 4 पर्याय आहेत. खरं तर जेव्हा ममतांनी पत्र दिलं त्यानंतर फुटीर खासदारांची पळापळ सुरू झाली. त्यांनी तात्काळ अध्यक्षांची भेट घेतली आणि पुढची सूत्र हलवली. आता अध्यक्षांच्या समोर नेमके काय पर्याय आहेत? तर सर्वसाधारणपणे अध्यक्षांच्या समोर आत्ताच्या घडीला 4 पर्याय आहेत. या अंतिम पर्यायामध्ये संविधानाची 10वी अनुसूची जी आहे, अँटी डिफेक्शन लॉ ज्याला म्हणतात, तर त्याच्यावरती त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. लोकसभेचे नियम सुद्धा पाहावे लागणार आहेत.
आता पहिला पर्याय असा असणार आहे की बंडखोर गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यायची. म्हणजे ह्या 20 खासदारांचा जो दावा आहे त्यांच्याकडे टीएमसीच्या 28 पैकी 2/3 खासदारांची संख्या आहे, त्यामुळे ते NCPI मध्ये विलीन झाल्याचं सांगतायत, स्वतंत्र बसण्याची व्यवस्था मागतायत आणि स्पीकर सरांनी हा जर दावा स्वीकारला तर स्वतंत्रपणे संसदीय गट म्हणून यांना मान्यता मिळू शकते. शक्यता नंबर 1. दुसरी शक्यता, मान्यता नाकारणं आणि टीएमसीलाच मूळ पक्ष मांडणं. आता टीएमसीने ज्या पद्धतीने स्पीकरांना पत्र दिलेलं आहे आणि बंडखोरांना कुठलीही स्वतंत्र दर्जा देऊ नका, मान्यता देऊ नका असं म्हटलेलं आहे, त्यामुळे हा युक्तिवाद स्वीकारला तर अशा पद्धतीचा निर्णय होऊ शकतो. तिसरी शक्यता, डिस्क्वालिफिकेशन अर्थात अपात्रतेची. आता ही प्रक्रिया सुरू असताना वैध विलिनीकरण म्हणजे ज्याला व्हॅलिड मर्जर असं म्हटलं जातं, तर ते हे नाहीये असं म्हणून हा जर पक्षत्याग ठरला म्हणजे त्यांनीच पक्ष सोडला असं जर झालं तर 10व्या अनुसूचीनुसार हे खासदार अपात्र ठरू शकतील. मात्र अनेक घटनातज्ञांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की केवळ खासदारांचा गट बाहेर पडणं पुरेसं नाही, मूळ पक्षाचंच विलिनीकरण व्हायला हवं. आता चौथा मुद्दा म्हणजे निर्णय लांबणीवर टाकण्याबाबत. साधारणपणे असं केलं जातं ना की भारतीय राजकारणामध्ये स्पीकर काही वेळा कागदपत्र, याचिका, हरकती आणि कायदेशीर मतं तपासून बघतात, काही तज्ज्ञांशी चर्चा सुद्धा करतात, त्यामुळे काही काळ ही स्थिती आहे तशीच राहू शकते. आता या सगळ्यामध्ये सर्वात मोठा कायदेशीर प्रश्न आहे तो म्हणजे बंडखोरांचं म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी 2/3 आहोत, त्यामुळे NCPI मध्ये विलीन होणं हे पण वैध आहे. तर टीएमसीचं म्हणणं आहे खासदारांचा गट नाही तर संपूर्ण पक्ष विलीन झाला पाहिजे, त्यामुळे हे पक्षांतर आहे आणि इथे या लोकांना अपात्र करण्यात यावं. आता राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात आधी अध्यक्ष बंडखोरांचा दावा बघतील, त्यानंतर टीएमसीने जे हरकतीचं पत्र दिलेलं आहे ते बघतील, त्यानंतर विलिनीकरणाची कागदपत्र तपासतील, नियम तपासतील आणि मग त्यानंतर निर्णय होईल आणि अंतिम निर्णय सध्या तरी कुठलाही झालेला नाहीये. आता आपल्याला महाराष्ट्राला खरं तर या फुटी नवीन नाहीयेत, त्यामुळे हे भांडण जे आहे ते कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाटेवर चाललंय का असा सुद्धा प्रश्न आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय झालं तर त्यांनी मूळ पक्षांवरती दावा साधला, बस याच लाईनवरती आता टीएमसी सुद्धा चालली आहे. टीएमसी मधल्या बंडखोर गटाच्या ज्या खासदार आहेत काकोली, घोष, दस्तीदार यांनी दावा केलेला आहे की पक्षच आमचा आहे, म्हणजे आम्ही टीएमसी सोडलेली नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की 28 पैकी 20 खासदार आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आमच्याकडे मेजॉरिटी आहे आणि त्यामुळे आता आम्हीच खरे तृणमूल काँग्रेस आहोत. बघा, हा दावा महत्त्वाचा आहे कारण हे शिवसेना राष्ट्रवादीप्रमाणे चाललंय. तर दुसरीकडे बंडखोर गट असं पण म्हणतंय की काही मोजक्या नेत्यांच्या नियंत्रणाखाली हा पक्ष गेलाय, मूळ विचारधारेपासून दूर गेलाय. आठवतं का शिवसेना म्हणाली होती की हिंदुत्व विसरलेले आहेत ठाकरे आणि ते काँग्रेससोबत गेलेले आहेत. शिंदेंचा दावा होता साधारण तीच लाईन. त्यामुळे पक्ष सोडून गेलेले बंडखोर नाहीत, आम्ही बंडखोर नाही, तर पक्ष वाचवण्यासाठी पुढे आलेलो आहोत. शिंदे म्हटले होते आम्ही हिंदुत्वासाठी आलोय. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली जी टीएमसी आहे त्यांनी हा दावा फेटाळलेला आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे, पक्षाची ओळख ही खासदारांच्या संख्येवर ठरत नाही. पक्षाची अधिकृत संघटना, निवडणूक आयोगाकडे असलेली नोंदणी, पक्षाचं चिन्ह आणि संघटनात्मक नेतृत्व हे सगळं टीएमसीकडेच आहे. त्यामुळे बंडखोर गट जरी स्वतःला खरा टीएमसी म्हणत असला तरी तसं नाही. आणि आता खऱ्या अर्थाने टीएमसी कोणाची हा वाद निर्माण झालेला आहे आणि याचा अंतिम निर्णय जो आहे ते ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष घेऊ शकतात, निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतं, किंवा ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वाद हा न्यायालयाकडे गेला तिथे सुद्धा जाऊ शकतो आणि तिथे अनेक वर्ष कदाचित हे घोंगडं भिजत सुद्धा राहू शकतं. आता शिवसेना आणि शिंदे मॉडेलचं गणित. खरं तर पहिल्यांदा असं वाटत होतं की कायदेशीर आणि राजकीय दृष्टिकोनामधनं टीएमसी आणि शिवसेनेची फूट ही साधारणपणे सारखी आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा बदल आहे. म्हणजे 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत फूट पडली त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनी कधीच दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होण्याचा मार्ग स्वीकारला नाही. त्याऐवजी त्यांनी सातत्याने आम्हीच खरी शिवसेना आहोत हा दावा केला. निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली आणि मेजॉरिटीच्या आधारावरती शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. टीएमसीच्या बंडखोरांचा मार्ग काहीसा वेगळा आहे. म्हणजे ते एकाच वेळी म्हणतात की आम्हीच खरा पक्ष आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी ते विलिनीकरण सुद्धा करतायत. त्यामुळे नीट विचार केला तर त्यांचा सेफ्टी गेम पटकट, पण नीट विचार केला तर टीएमसीचा हा सेफ्टी गेम म्हणावा लागेल. आता याचं कारण काय, तर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली आणि त्यांना पक्ष मिळाला नाही किंवा त्यांचा दावा किंवा त्यांचा दावा कोर्टाने फेटाळला तर ते थेट रस्त्यावरती येणार नाहीत, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी NCPI सारखा पर्याय असेल. बस याच मुद्द्यावर शिंदेंकडे सुद्धा एक पर्याय आहे. कुठला, तर तो पर्याय आहे बच्चू कडूंच्या प्रहारचा. आणि म्हणूनच नुकत्याच विधान परिषदेची निवडणूक झाली, त्यामध्ये वाटाघाटी झाल्या. बच्चू कडू हे शिवसेनेमध्ये आले पण प्रहार विलीन झाली नाही. त्यामुळे शिंदेंनीही काही पत्ते राखून ठेवलेत का
असं म्हणायला वाव आहे. आता या सगळ्यावरती हे इतकंच, तुम्हाला नेमकं काय वाटतंय मला कमेंटमध्ये वाचायला आवडेल. विविध विषयांचे अर्थपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.